उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट. मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिट चर्चा. एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार. मोदींची ग्वाही. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार. सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. रोहित पवारांची उद्याची पत्रकार परिषद रद्द. निर्णयामागील कारण अद्याप अस्पष्ट. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं डॉक्टर्सने सांगितलं. रोहित पवारांची माहिती. विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार. विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू. अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल. भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला. अजित पवारांचा पायलटच नव्हे तर विमानही बदललं. फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनाही दादांच्या विमान अपघातावर गंभीर शंका. पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला. डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा. लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार. पीएसआर कंपनीच्या विमानात ब्लॅक बॉक्स बंद असतात. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही बंद होता का? तपास यंत्रणांनी खुलासा करावा. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांची मागणी. रोहित पवारांच्या चौकशीच्या मागणीसाठी आमचं समर्थन. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर देऊ नका. अनिल पाटलांचं आवाहन. पूर्व विदर्भातील नेत्यांमुळे दादांना उशीर झाला का? तो नेता कोण, कोणत्या पक्षातील आहे हे तपासायला हवं. रोहित पवारांच्या आरोपानंतर संजय राऊतांची मागणी. आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय? अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी केली? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाई झाल्याच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान. 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड. मुंबई पालिकेत महायुतीचे शिल्लेदार विराजमान. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू. मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर उपमहापौरांचं अभिनंदन. नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ. बोलण्याची संधी न दिल्याने संताप. तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग. पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी. कामात चूक आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबनाची कारवाई करू. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, पुण्यात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट. संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार. पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंचा इशारा. एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल. गौण खनिज चोरी प्रकरणी जाब विचारताना गृहमंत्री पोलीस निरीक्षकांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचा ठपका. तर चुकीचा शब्द निघाल्याने माफी मागितली. खडसेंकडून स्पष्ट. पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. 2 बांगलादेशी महिलांची सुटका. 7 ग्रॅम चरससह अंमली पदार्थांचे इंजेक्शन्सही जप्त. परिसरात नाकाबंदी. नांदेडच्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 3 रिश्टर स्केल भूकंप असल्याची नोंद. हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगाव, जामखेडसह धनस गावाचा समावेश. जमिनीतून गूढ आवाज आणि हादरा बसल्याची ग्रामस्थांची माहिती. कोल्हापुरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवारांचं नाव दिलं जाणार. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय. दादांच्या सूचनेनुसार क्रिकेट स्टेडियमसाठी जास्त जागा मिळाली होती. अमेरिकेसोबत ट्रेड डील नसून सरेंडर डील. अमेरिकेला महासत्तेत राहण्यासाठी भारताचा डेटा हवाय. लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप. तर अजून देश विकणारा जन्माला आला नाही. किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर.